चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं, चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते, नीट ऐक. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ? सनातन धर्म? नाही. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र, 90% महाराष्ट्र, कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण का? कल्पना, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त आहे ना. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून ऍडव्हर्टाइज लागते. उठा उठा, दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी त्रेतायुगापासून आहे. आम्ही म्हणजे माणसं बघा ना, आम्ही तत्व वगैरे लावत नाही जिथं लावायला पाहिजे. वापरू नाही किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती. लोक आहे ती हिथं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला, कळलं महाराज. आमचं लय अवघड आहे. भामट्यावर आहे पण संतावर. आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ असं. अरे तू कुठं गेला ती बघ ना. तू जिथे गेला तो परमार्थ आहे का हे बघ. जयाचे आहे का धड नाही, तयासी पवित्र पुससी काही. तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाचंच लक्षण आहे की तुला परमार्थ खरा सापडत. तू ज्याला मानतो तीच येडा, मग तुला काय खरं खोटं कळायचंय? आहे की नाही? तू ज्याला मानतो याच्यावरून तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेचा आहे. कळतं की नाही? पण विनंती आहे, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही ज्याचं गुरुच असत्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय, संकीर्तन काय, परमार्थ काय आणि चिंतन काय? फळ मिळणार? कारण सासराच दंभ आहे ना याचा. हा ज्याच्या आश्रयाखाली आहे. सासरा म्हणजे घराचा मालक झाला की नाही? तुम्हाला अभंग कळतोय ना? सासरा म्हणजे कोण झाला? घराचा मुख्य झाला की नाही? मुख्य आता नाही राहिला पण असं पहिल्या काळात महाराज बरं का. सासरा घराचा कोण असायचा? मुख्य असायचा, मुख्य अधिकारी असायचा. पैशाचा व्यवहार त्याच्या हातात. कामं कशी करायची, कुठली करायची, कुणाच्या हातात? सासऱ्याच्या हातात. मग सासरा म्हणजे झाला मालक. आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमार्थ गोड लागणार? मग आमचा मालक जाई न गे माय भेटे न माहेरा. आमचा मालक इतका शहाणा आहे, सर्व सुकृताचे भेटलो मला, सामर्थ्याने भेटलो. मालक चुकू देऊ ना. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, भलता देव भेटाय नको तर असलोय होतो. आमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव, हा परमार्थ. पुन्हा देव भेटत नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. तुम्ही असं डोकं वापरीत विपरीत नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? नाही बाबा हे असं नसेल. अरे जन्मदाती माय कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? पुंडलिकानं माय बापाच्या कमरेत लात घालून माय बापाला दारात पाडलं. वाईट वाटलं बापाला, निष्ठुर असतो जरा बाप, वाईट वाटलं त्याला, सहन केलेलं असतं त्यानं फार. वाईट वाटलं त्याला. बायकोला विचारलं का ग, रक्ताचं दूध करून पाजलंच याला? प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास, प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलंस, स्वतःचं सुख गाळून याच्या पदरात सुख पाडलंस. अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं? अगं कमरेत लात घालून दारात पाडलं. तुला नाही वाटत तुझा त्याग, तुझं प्रेम, तुझी तपश्चर्या वाया गेली? आई म्हणली आज ना उद्या कळेल त्याला. आज भ्रमात होतो. कोणाचं तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता मारल्या. पण विश्वास ठेवा, माझं रक्त येते. एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय. थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, पण कल्पना जास्त काळ टिकत, स्वप्न जास्त काळ टिकतं का? सकाळ झाली की एक दिवस येईल, कल्पनेतनं बाहेर पडेल. फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्याकडे कृपा. अहो कसंही असू द्या, माझं आहे ते, आई आहे मी त्याची. अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय फेकून दिलं काय? लहान काय मोठं काय, आईसाठी पोरग पोरगच आहे. अरे त्याने लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेम करावं किंवा नाकारावं. आई ती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते, तिला माय म्हणायचं. अरे माय आहे मी त्याची. त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा, तिला माय कशी म्हणावी? करी लाभावीनं ती तर माय आहे, ऐसी कळवळ्याची जाती. विचार करा, जगत जननी एवढी कृपा करते, जगत माय किती कृपा करत असेल.
ही जन्मदाती माय एवढी कृपा करते, किती करत असेल ती कृपा. महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा, महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा व्हावा, तसा काही हृदयाला त्रिशूल लागावा, मुखात नाही असा शब्द निघावा. आई निघाले आई भवानींना विचारावं, महिषासुरा आई म्हणलास मला, अरे आईची पदवी दिलीस, शेवट की व्हायना मुखात तुझ्या आई निघालं, तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ आहे हे, याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुरांना सांगावं, आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे, शरीराचं मरू दे, हे मेलं तरी चालेल, पण जोपर्यंत माझं नाव आहे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे, तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आजही तिला म्हणताना महिषासुरमर्दिनी म्हणतात. महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमली परंतु न बोलवे काही, काही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. लवलाही म्हणजे लवकर, लवकर पावतेस, घाई करतेस. लेकराचं दुःख सहन होत नाही तुला, मला सांगा मन मोकळं कुठं करता येतं, बापाजवळ लवकर की आई जवळ? स्वातंत्र्य अशी मालकी नाहीस की ग तू. विचार करा कशी कोपेल होती जी राक्षसावर कृपा करते की भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय, त्याला त्रास होतोय. मला लय त्रास होतोय ग, लय त्रास होतोय. ह्या त्रासामुळे मला खरा देव सापडत, कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी. ह्या त्रासातनं बाहेर काढ. कसं काढायचं? आई विनंती करते, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सटबाय पावगे मला भवानी आई रोड का बाईन तुला, सटबाय पावगे भवानी आई रोड का बाईन तुला, भवानी रोड का बाईन तुला, रोड का बाईन तुला, भवानी आई रोड का बाईन तुला. मग सासरा मेला नाही नाही, सासऱ्याला खपवायचंय, मारायचं, आम्हाला खपवायचंय त्याला. तिकडं तिकडं कुठं गेलाय, आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं, आम्हाला सासराला त्रास देऊ शकत, आम्हाला सत्य कळतं. मग आता कोण राहिलं? लावलंय हे त्याचं सासऱ्याची बायको, दंबाची बायको वासना. दंबाची बायको कुठली? वासना. काय सासूचं नाव तुझ्या? वासना नाव आहे तिचं. सासूचं नाव काय? वासना. लय त्रास देते, इतकी वढाळ आहे, किती विद्या तिला कमीच पडत. वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, हिचे मोडून हा ना पाय. नाथ बाबा सांगतात लय बाबा वासना बेकार, लय मला भऱ्याचा काटा काढला हिनं. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. काटा का साधा निघाला? जगाची उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. निर्माण कोणी केलं? विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा, ब्रह्म पिता आहेत ना? पिता नाही, पिता 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 हो पिता आहेत ना, देवळात आहेत का? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा? वासना. सासू जागी झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचा कुणामुळं? हे काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं, आयुष्यभर
नारायण 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 हरि नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 आयुष्य भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत, ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या, ते नारद. सासू लागली माग, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात तेसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागतं, दुसरं काय लागतं. कळलं त्याला, कळलं माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही, नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं, एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सहसंगिनी लय डोक्यात जायचं नाही, बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. हे बघा, पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं आहे की नाही. नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असा काही हिशोब. तुमचं सगळ्यात झाला असेल, जे राहिले त्यांना सांगते महाराज, आपलं अस्तित्व सिद्ध करा, बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक देखणे असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, हा 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 तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं. होय म्हण, किती तर होय म्हण, अगं होती तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चल होती संसार, होय म्हण. तुझी भिकारी कथा अवस्था होती. आपलं कमवा पैसे बिशे, तर अस्तित्व सिद्ध करा. बघा, ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढे फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हिथं हे घडतंच सकारात्मक, त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्याची साथ सोडायची आणि एकदा सत्य राहिला, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक मोठं करील ना. तुका म्हणे सत्य कर्मा भावे, घातली या भय, कशाला चिंता करता. देव सांभाळतो दादा, नाही सोडायची सत्याची साथ, पण कमवायचं. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे, पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. कोणच गरीब नाहीये. नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय. ते पैठण निवासी नाथ बाबा, एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे. आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची. धान्य, धन, ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे. काय जागीरदारी असेल. कारण विचार, संत गरीब नाहीत बरं. जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आता नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. लय नका विचार करू, जा चाल. लय जागीरदार होते ते. हा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला गरीब समजताय तुम्ही? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या, 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. तेवढ्या बुडवल्या इंद्रायणी. फक्त तुकोबाच्या वाटणीचे. भाऊ बाकी आहेत अजून. बायको तरी गरीब होती का तुकोबाची? पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बर का बनसरवड्याच्या बाया 3600 किती होता माय? मागून आलेल्या. उशीर झाला ना. कीर्तनाचा मंडप असो, देवाचं दार असो, नाहीतर सामर्थ्य असो, जागा कुठंच मिळत नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा. उशीर झाल्यावर जागा मिळत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य.